कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर करत आरोप। मोहोळ महापौर असताना पुणे महापालिकेची पाटी लावून बिल्डरची गाडी वापरायचे। बडेकर बिल्डरांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावलेला। कोथरूडचे बेडेकर बिल्डर देखील मोहोळ यांचे पार्टनर। दंगेकरांचा हा आरोप। महापौर असताना मोहोळ यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांकडे गहाण ठेवली। बेडेकर यांच्या गाडीवरून दंगेकर झाले आक्रमक। बिल्डरांच्या गाडीला महापौरांचं स्टिकर कसं आणि दोन्ही टेंडरला तेच बिल्डर कसे, दंगेकरांचा सवाल। दंगेकर जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटील यांनी करायला हवं होतं। रमेश पाटलांचा दंगेकरांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल। तर तुमची मला भीती वाटते, दंगेकरांचं मिश्किल विधान। दंगेकर पिसाळलेले आहेत म्हणून मोहोळ यांना विरोधक मानतात, तर मोहोळांवरती आरोप केल्याशिवाय राजकारणात राहता येणार नाही असं दंगेकरांचे आरोप। मोहोळ त्यांचं स्पष्टीकरण दिले। दंगेकरांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर। दंगेकरांना पक्षातून काढा असं म्हणत असेल तर शिंदेंवरती टीका करणाऱ्या गणेश नाईक यांचं काय करायचं, उदय सामंतांचा सवाल। खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये, उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवरती टाकलेले आहेत। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंवरती गुन्हा दाखल करून अटक करून चौकशी करावी। बावनकुळेंच्या सर्व्हेलन्सवरील वक्तव्यानंतर राऊतांची मागणी। तर फक्त भाजप कार्यकर्ते नाही तर इतर नेत्यांचे देखील फोन सर्व्हेलन्सवर राऊतांचा आरोप। आमच्या पक्षात आम्ही काय करावं हे सांगणारे राऊत कोण? वॉर रूममध्ये योजना मॉनिटर केल्या जातील। ही पक्षाची यंत्रणा। कार्यकर्त्यांच्या कामांची तपासणी वॉर रूममध्ये केली जाते। बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपच्या खासगी व्हिजिलन्स ऑफिसमध्ये पॅगॅससपेक्षा पुढच्या मशीन्स आल्या, राऊतांचा आरोप। तर कर्नाटकमधील काम करणाऱ्या 6 संस्था महाराष्ट्रात कामाला लावल्या असा देखील राऊतांचा गंभीर स्वरूपाचा आरोप। तुमचं सरकार असताना कुणाकुणाचे फोन टॅप केलेले होते त्याची माहिती द्या। महाविकास आघाडीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला गेला, आता उपदेश देऊ नका। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। कितीही भाषणं दिली तरी देखील भाषणानं कोणी जिंकत नाही। मी आता कर्नाटकवरून टीम आणलेली आहे। तुमच्या भंडाऱ्यामध्ये घरोघरी 45 लोक फिरताय। भंडाऱ्यातील कार्यक्रमात बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। बंगळुरू या ठिकाणी 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासामध्ये हे निष्पन्न। 6 जणांवरती संशय देखील व्यक्त। कर्नाटकमध्ये फार स्वस्तात सौदा झाला। कर्नाटकमध्ये 80 रुपयांमध्ये एक मत डिलीट केलं जातं। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न झाल्यानंतर राऊतांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईमध्ये निर्धार मिळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात बोलणार। वरळी एनएससीआय डोम या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा मेळाव्याच्या बॅनरवरती उल्लेख। ठाकरे बंधूंमध्ये मोर्चाबाबत काल चर्चा झाली। 1 नोव्हेंबरचा सर्वपक्षीय मोर्चा असणार। मतचोरीवरून निघणाऱ्या मोर्चाबाबत संजय राऊत यांची माहिती। मतचोरीच्या प्रकरणावरती सर्व पक्ष एकत्र आहेत। 27 तारखेला मतचोरीबाबतचे पुरावे पहा, सरकारला प्रात्यक्षिक दाखवणार। संजय राऊतांकडून सरकार आणि निवडणूक आयोगाला आव्हान। बीएमसी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला लागलेली ओहोटी वाढत जाणार। भाजपच्या केशव उपाध्यायांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। तर कट्टर शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंसोबत आहे, उपाध्ये यांचं हे वक्तव्य। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर मतचोरीबाबत आता चर्चासत्र देखील घेतलं जाणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला राहणार उपस्थित। देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आनंद झाला असेल तर फडणवीसांना मिठाई पाठवणार। राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं आनंद, त्यांना आवडीची मिठाई पाठवणार असल्याचं फडणवीसांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। पीएसआय गोपाल मध्ये याने 4 वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख। तर पोलीस प्रशांत बनकर यानं मानसिक त्रास दिल्याचा हातावरील सुसाईड नोटवर आरोप। तर पोलिसांना तात्काळ निलंबित करा, मुख्यमंत्र्यांचे हे आदेश। पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोललो, तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर मंत्री पंकज भोयर यांचं विधान। पुणे पोलिसांनी गुंड निलेश गायवाची स्कॉर्पिओ गाडी केली जप्त। अहिल्यानगर या ठिकाणच्या जामखेडा खर्डा इथून ही गाडी जप्त। गुंड निलेश गायवावरती पोलिसांची कारवाई सुरू। जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजा रामबापूर कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यानं सांगलीच्या जत तालुक्यामध्ये खळबळ। दादर प्रभादेवी शिवाजी पार्क परिसरामध्ये आता कंदील वॉर। शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना, भाजप मनसेमध्ये कंदील वॉर। मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते, तज्ञ अभ्यासकांसोबत घेणार बैठक। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार, मनोज जरांगे यांची माहिती।
धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला कर्मचाऱ्यांचं उपोषण. गेल्या 2.5 वर्षांपासून पगार मिळत नाही, त्यामुळे महिला आक्रमक. संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेत महिला परिचारिका म्हणून कार्यरत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. अन्यथा कुंभमेळ्याच्या आधी नाशिकच्या गोदाकाठी प्रशिक्षणार्थ्यांचा मेळा होणार. तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला हा इशारा. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आता नाशिकमधील पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवरती झाली गर्दी. नाशिकच्या रामकुंडावर देखील पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी. तुळजाभवानी मंदिरामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर 22 तास असणार खुलं, तर 31 जानेवारीपर्यंत मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा घेण्यात आला निर्णय. सुरेश दस आमदार व्हावे यासाठी कार्यकर्त्यांचा श्री स्वामी समर्थ गडावर नवस. तर बैलगाडीमधून भव्य मिरवणूक काढत आमदार सुरेश दस यांच्या उपस्थितीमध्ये नवस्फूर्ती. दसांसाठी सचिन दातीर या कार्यकर्त्याचा नवस. बार्शीमध्ये एक एअर द्राक्ष बागेवरती अज्ञातानं आता तणनाशक फवारलं. 10 ते 12 लाखांचं झालं नुकसान. अज्ञात इसमाविरोधात पोलीस तक्रार दाखल. निफाड तालुक्यातल्या कोटमगाव या ठिकाणी 2 एकरावरील द्राक्षबागेवर कुल्हाड. सततचा पाऊस आणि अतिवृष्टी त्यामुळे द्राक्षबागेला फळधारणा झालीच नाही. पंचनाम्यांसाठी तलाठी आणि कृषी अधिकारी आलेच नाही. बलात्कारातील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांचा अजब कारनामा. तर एएसआय तुकाराम जोशी आणि पोलीस शिपाई विजय काळेला एसीबीने रंगेहात पकडलं. मुंबईच्या खारदांडा या परिसरामध्ये मणिपूरच्या 3 युवकांना मारहाण. क्षुल्लक कारणानं मारहाण झाल्याची माहिती. पुण्याच्या भोरमध्ये वाहनाला जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून वाद. भर रस्त्यामध्ये 2 वाहन चालकांमध्ये वाद. पुणे ते भोर मुख्य मार्गावरती वाहतूक कोंडी. नागपूरमध्ये दिवाळीनिमित्त किल्ले बनवण्याची परंपरा आजही कायम. काल्पनिक प्रकारातील सक्षमगड किल्ला साकारला. तर मेट्रो, पवनचक्की, अत्याधुनिक रस्ते, शेती, मोबाईल टॉवर किल्ल्यांमध्ये साकारले. सांगलीमध्ये साकारली विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठानचा उपक्रम. कौलापूर या ठिकाणी शिवप्रेमींकडून भव्य असा किल्ला. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी. सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालं नुकसान. मदतीसाठी 106 कोटींचा प्रस्ताव पाठवला. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची ही माहिती. जळगावच्या पाहधीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला गुलाबराव पाटील यांच्याकडून मदत. गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांसोबत संपर्क साधत वैद्यकीय मदत दिली मिळवून. पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावाजवळ दुचाकीवरील दोघांना कंटेनरने चिरडलं. भोलाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना. तरुणांच्या मृत्यूने कुर्डू गावावरती पसरली शोककळा. पिंपरी चिंचवड या ठिकाणी पत्नीकडून पतीची गळा दाबून हत्या. पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नीनं ओढणीनं पतीचा गळा दाबला. पती सामाजिक कार्यकर्ता होता, तर पत्नी पालिका लढण्यास इच्छुक. पती चारित्र्यावर संशय घेत असल्याचा पत्नीचा आरोप. अमरावतीमधील मोर्शी कृषी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. मृताच्या शरीरावरती घाव आणि असल्यानं हत्या केल्याचा संशय. मोर्शी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लातूरच्या लांबजणा ते औसा रस्त्यावरती अँब्युलन्सने घेतला पेट. अँब्युलन्समधील रुग्ण आणि नातेवाईकांना सुखरूप काढलं बाहेर. चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी मात्र नाही. कल्याणच्या आधारवाडी जेलरोड परिसरातील भंगार दुकानाला लागली आग. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार. परीक्षा शुल्क मंडळांकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत. 10वीचे अर्ज हे भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंतची मुदत. आरटीओ कर्मचाऱ्यांचे 27 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नवीन आकृती बंदास. सरकारची मंजुरी. मात्र 2 वर्षांनंतर ही प्रक्रिया रखडली. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या बैठकीमध्ये तोडगा नाही. फटाक्यांच्या आतषबाजीवरती निर्बंध धोरण आखण्यासाठी ऑनलाईन याचिका. एका पर्यावरणवादी संस्थेकडून कोर्टात धाव. रात्री 10 नंतर फटाके फोडण्यावर बंदी घालावी. याशिवाय फटाके केवळ सणापुरते मर्यादित ठेवावे अशी मागणी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा नाही. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाचा नकार. म्हाडाच्या वांद्रे पूर्व या ठिकाणी म्हाडा भवन मुख्यालयामध्ये कार्यरत 164 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट. घाटकोपर, मुंबई सेंट्रल आणि शिव प्रतीक्षानगर या ठिकाणी सेवा निवासस्थानांचे दिवाळीच्या मुहूर्तावर वितरण. पिंपरी चिंचवड शहरात 22 ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारली जाणार. स्थानिकांना विद्युत वाहनं चार्जिंग करण्याची सुविधा महापालिका देणार उपलब्ध करून. खासगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात. पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता पद भरणार. तर निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार. सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।